अकोल्यातील उपमहापौर आणि सभापती असे पद भूषवलेले अकोल्यातील एक सक्रिय राजकीय व्यक्तिमत्व आहेत. त्यांची ओळख एक जनसंपर्क दांडगा असलेला कार्यकर्ता अशी आहे. त्यांनी प्रभागातील नागरी समस्या जसे की रस्ते, पाणी आणि स्वच्छता या विषयांवर सातत्याने आवाज उठवलेला आहे. असं भारदस्त व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत RRC मध्ये आहेत. ते म्हणजे विनोद मापारी सर. विनोद मापारी सर, आपल्या RRCच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की आपल्या प्रभागात सगळ्यात मोठ्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत? आमचा जो प्रभाग क्रमांक 20 आहे हा ॲक्च्युली अर्धा पूर्व आणि अर्धा पश्चिम या विधानसभामध्ये येतो. आणि पूर्वमध्ये जो भाग येतो तो भाग पूर्वी ग्रामपंचायत ग्रामीण परिसरामध्ये होता. अकोला महानगरपालिकेमध्ये तो हद्दवाढ झाल्यानंतर आलेला आहे. तर खडकी आणि शिवापूर हा त्याच्यातला तो भाग आहे, ज्यामध्ये की ग्रामपंचायत कार्यकाळामध्ये असताना तिथे फार रस्ता, नाली, लाईट, पाणी सर्वच गोष्टींचा अभाव होता. आणि आमचा अर्धा जो प्रभाग आहे जो अकोला पश्चिममध्ये येतो, जो पूर्वीपासून अकोला महानगरपालिकेमध्ये ज्याचा समावेश आहे, त्या भागामध्ये बऱ्यापैकी कामं झालेली होती. आता आजच्या स्थितीमध्ये असं आहे की आम्हाला जी एक संधी या प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांनी मागच्या वेळी दिली, त्या टर्ममध्ये आम्ही हद्दवाढमधला जो खडकी शिवापूरचा भाग आहे तिथे आम्ही जवळपास 50 कोटीपर्यंतचे विकास कामं, रस्ता, नाली, लाईट, पाणी हे केलेले आहेत. परंतु तो हद्दवाढचा भाग असल्यामुळे तिथं प्रत्येक गोष्टीची सुरुवात शून्यापासून करावी लागली. त्यामुळे आम्हाला सुद्धा माहिती की पूर्ण कामं होऊ शकली नाही, परंतु त्या भागात सुद्धा आम्ही 70% कामं जवळपास मार्गी लावलेली आहे. नक्कीच. आणि अकोला पश्चिम मधला जो अर्धा म्हणजे आमचा अर्धा जो भाग येतो प्रभागाचा अकोला पश्चिम मध्ये, त्या अकोला पश्चिम मध्ये पूर्वी पण मी नगरसेवक होतो, उपमहापौर होतो त्या भागाचा. त्या काळातच भरपूर कामं झालेली होती आणि काही उर्वरित कामे आम्ही आता जी मागची टर्म परत आम्हाला संधी दिली होती त्यामध्ये करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारे अकोला पश्चिम मधील जो भाग आहे प्रभागाचा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कामं झालेले आहेत. काही कामं जे बाकी आहेत ते सुद्धा करण्याचा आमचा मानस या येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा जर मतदारांना आम्हाला संधी दिली तर आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि खडकी शिवापूरमध्ये आमदार रणधीरभाऊ सावरकर असतील, खासदार अनुपभाऊ धोत्रे असतील, विजूभाऊ अग्रवाल असतील, जयंताभाऊ मसने असतील, या सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून भरभरून निधी मागच्या टर्ममध्ये सुद्धा मिळाला आणि येणाऱ्या काळात त्यापेक्षाही अधिक मिळणार आहे. कारण केंद्रात राज्यात सुद्धा भाजपची सत्ता आहे आणि आम्हाला विश्वास आहे की यावेळी सुद्धा सर्व अकोलेकर हे अकोला शहराची परत महानगरपालिकेची सत्ता ही भाजपकडे देणार आहे. त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकीत संधी मिळाल्यास त्यामध्ये उर्वरित सर्व कामे पूर्ण करता येतील. हा विश्वास जो जनतेने दाखवलेला आहे, मागील टर्म पासून तुमच्यावर जो विश्वास जनतेने दाखवलेला आहे, पण आपल्या प्रभागात प्रभाग 20 मधून मापारी सर तुम्ही आहात. आता जर एक ब्लूप्रिंट ब्लूप्रिंट जर तुम्ही तयार केली असेल तर येत्या 5 वर्षात आपल्या प्रभाग 20चा आराखडा हा कसा राहील? प्रभाग क्रमांक 20 मध्ये मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की खडकी शिवापूर परिसरात जे रस्ते, नाली, लाईट, पाणी सारख्या बेसिक नीड ज्याला म्हणता येईल आपल्याला, त्या ज्या काही अंशी बाकी आहेत पहिल्यांदा प्राधान्यानं त्या पूर्ण करण्याचा आमचा मानस राहील. आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं हा उर्वरित जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये जसे रस्ते, नाली, लाईट, पाणी जवळपास पूर्ण झालेले आहेत, त्यामध्ये ज्या पद्धतीनं आम्ही काही ओपन स्पेसला कंपाऊंड वॉल असतील, ओपन जिम असतील, काही गार्डन असतील असे बनवण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे. तेच काम आम्ही खडकी शिवापूर परिसरात सुद्धा करणार आहोत. आमच्या मनात एक भावना आहे की अकोला शहरातला सर्वात चांगला परिसर, सगळ्यात स्वच्छ, सुंदर आणि कुठे बगीचा आहे, कुठे वाचनालय आहेत, कुठे अभ्यासिका आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सुखसुविधा आमच्या प्रभागातील शिवापूर पासून, खडकी पासून तर कौलखेड, तुकाराम चौक ते गौरक्षण रोड, RTO रोड पर्यंत आमचा जेवढा प्रभाग आहे त्या प्रभागातील प्रत्येक कॉलनीला मिळाल्या पाहिजे असा आमचा प्रयत्न राहणार आहे. नक्कीच. अकोल्यात सगळ्यात मोठा प्रश्न असतो पाणी. हा प्रभाग कुठलाही असो पण पाण्याची समस्या खूप जास्ती आहे. आता येणारा काळ म्हणजे हा उन्हाळाच आहे. त्यासाठी पाण्याच्या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना तयार केली आहे का? आपल्या अकोला शहरामध्ये पूर्ण जी लोकसंख्या आहे ती वाढती लोकसंख्या आहे आणि आपल्या शहराला जो पाणी पुरवठा होतो महान धरणावरून त्याची आता शहराच्या लोकसंख्येनुसार कॅपॅसिटी कमी पडते. त्यामुळे आपल्याकडे जे पाणी आहे ते इतर 10 महिन्यांमध्ये जरी व्यवस्थित दिल्या जाते, परंतु इतर शेवटच्या 2 महिन्यांमध्ये उन्हाळ्यांच्या त्याला कधी कधी 5व्या, 6व्या, 7व्या दिवशी, 8व्या दिवशी सुद्धा पाणी दिल्या जाते. तर तो फरक दूर करण्यासाठी आपल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या नांदुऱ्याजवळ जे जिगाव प्रकल्प आहे
तिथून आपलं पाण्याचं आरक्षण केलेलं आहे. आपल्या अकोला शहराला आता सध्या जे फक्त एका धरणावरून पाणी मिळतं इतक्या वर्षापासून, आता दुसऱ्या धरणावरून सुद्धा पाणी मिळणार आहे. आणि यामुळे काय होईल की या शहराचा जो पाण्याची जी समस्या आहे ती पूर्णतः दूर होईल. दुसरी महत्वाची गोष्ट की हे तर झालं धरणातून पाणी शहरामध्ये येण्याचं, परंतु शहरात आल्यानंतर ते डिस्ट्रीब्युशनसाठी आपल्या शहरामध्ये या मागच्या 5-7 वर्षामध्ये सुद्धा अनेक नवीन टाक्या बांधण्यात आल्या. कारण लोकसंख्या वाढत चालली. एखाद्या कॉलनीमध्ये जर पूर्वी समजा 50 घरं असतील तर आज त्या कॉलनीमध्ये 500 घरं झालेत. आणि जी पाण्याची पाईपलाईन होती ती पूर्वीची पाईपलाईन 50 घरांना पाणी पुरू शकेल एवढी होती, परंतु आता घरं जर 500 झाले तर त्यानुसार त्याला पाईपलाईनही तशा लागतील, त्याच्या पाण्याच्या टाक्यांची कॅपॅसिटी सुद्धा तशीच लागेल. त्यासाठी आम्ही प्रभागाचा जो अर्धा भाग जो पूर्वीपासून अकोला महानगरपालिकेमध्ये होता, जेव्हा मी उपमहापौर होतो त्या कार्यकाळामध्ये नेते मंडळींच्या आशीर्वादाने आपण तिथे अमृत योजना आणली होती. आणि त्या अमृत योजनेमधून हा जो अर्धा अकोला पश्चिमचा भाग आहे त्यामध्ये अमृत योजनेमधून पूर्ण प्रभागाच्या गल्ली गल्लीमध्ये आपण काळ्या रंगाची एसडीपी पाईपलाईन टाकली. त्यामुळे काय झालं की जे पाण्याचे जो पहिले प्रेशरचा प्रॉब्लेम होता, सुरुवातीचा काळ मला आठवतो, मी जेव्हा नगरसेवक झालो तेव्हा माझ्या घरी रात्री 1-1 वाजता 2-2 वाजता काही कॉलन्यांमधले लोक यायचे. मी सुद्धा प्रश्नात पडलो की हे काय आहे, तर ते त्यांच्याकडे नळ येण्याचा टायमिंग कधी रात्री 12-1-2 साईनाथ कॉलनी असेल किंवा संतोष नगर असेल, त्याच्या पाठीमागचा भाग असेल, अशा काही भागांमध्ये रात्री 2-2 वाजता नळ यायचे. तर पहिल्यांदा जेव्हा मी नगरसेवक झालो 14 वर्षापूर्वी तेव्हाची परिस्थिती होती. तर आजची परिस्थिती त्या भागामधली अशी आहे की तिथे 5 फूट खड्ड्यामध्ये जे आधी पाणी म्हणजे लोकांना नळ खाली काढावा लागत होता आणि 5 फूट खड्डा खोलून त्याच्यातून पाणी काढावं लागत होतं, आज ते कुठल्याही प्रकारचा तसा त्रास न होता मुबलक प्रमाणात त्या अर्ध्या प्रभागामध्ये पाणी येतंय. हेच काम खडकी शिवापूर सारख्या भागातही आम्हाला करायचं आहे. त्यामधल्या शिवापूरमध्ये एक नवीन पाईपलाईन टाकी बांधल्या गेली, तिथे सुद्धा अमृत योजनेसारखीच पाईपलाईन टाकल्या गेली आणि या पद्धतीनं शिवापूरमध्ये चांगल्यापैकी पाण्याची व्यवस्था झालेली आहे. आता एक प्रभागातला मुख्य भाग राहिला तो म्हणजे खडकी. या खडकी परिसरासाठी अमृत योजनेचा पार्ट 2 जे हद्दवाढमध्ये जेवढे गावं आलेले आहेत, खडकी, शिवापूर, मलकापूर, उमरी, या भौरत सारखे गावं, त्या गावांमधल्या जे का खडकीमध्ये सुद्धा अमृत योजनेचा पार्ट 2 हा मंजूर झालेला आहे आणि तो सुद्धा लवकरच होणार आहे, ज्याच्या माध्यमातून खडकी परिसरातल्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये एसडीपी मोठी पाईपलाईन टाकल्या जाईल. जिथे आज 4 इंचची पाईपलाईन आहे तिथे 1-1 फुटाची पाईपलाईन टाकल्या जाईल. अशा पद्धतीनं तिथली सुद्धा समस्या सोडवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं तो यशस्वीरित्या जवळपास पार पडलेला आहे आणि त्या माध्यमातून लोकांची ही पाण्याची समस्या हमखास सुटेल याची मला खात्री आहे. नक्कीच तुमच्यासारखं डॅशिंग व्यक्तिमत्व असल्या प्रभाग 20 मध्ये असल्यावर समस्या सुटणारच सुटणार. आणि प्रभाग 20 खरंच खूप स्वच्छ, सुलभ आणि एकदम प्रभाग 20 एकदम मापारी सरांनी चकचकीत करून ठेवलेला आहे. हा झाला सर पाण्याचा प्रश्न, पण तेवढेच गरज ही सांडपाण्याची पण आहे. त्याबद्दल कुठली ब्लूप्रिंट आपल्या म्हणजे तयार केली आपण? हो, बरोबर आहे. कसं आहे की आरोग्याशी निगडीत प्रश्न म्हणजे नाली साफसफाईचा असेल किंवा नाल्या बांधण्याचा असेल, तर यासाठी सुद्धा आपल्याकडे भूमिगत गटार योजनेचं काम सुरू झालेलं आहे. आणि मी जे सांगतोय ते नुसतं गोष्टीतून नाही तर प्रत्यक्षात कामाची सुरुवात सुद्धा झालेली आहे. आपल्या इथे अमृत भूमिगत गटार योजनेद्वारा शहरातील जेवढ्याही काही नाल्या आहेत किंवा नाले आहेत मोठे, ते अंडरग्राऊंड करण्याचं काम आपल्या इथं सुरू सुद्धा झालेलं आहे. मी सभापती असताना तिथे जे आपल्याला स्टोरेज प्लांट असतात, त्याचे फिल्टर प्लांट असतात, त्याची मंजुरात सुद्धा माझ्या त्या कार्यकाळामध्ये देण्यात आलेली आहे. आता मी भाजपच्या वतीनं जेव्हा सभापतीचं पद भूषवलं त्या कार्यकाळामध्ये याच्या मंजुरात दिलेल्या आहे आणि ते दोन्ही पण प्लांट पूर्ण सुद्धा उभारले सुद्धा आहेत. जिथे आपल्या या शहराचं अर्ध पाणी एका प्लांटवर आणि अर्ध पाणी दुसऱ्या प्लांटवर नेणार आहे, ते दोन्ही प्लांट उभारल्या गेलेले आहेत. त्या प्लांटवर जाणाऱ्या ज्या आता मुख्य वाहिन्या आहेत, मोठ्या पाईपलाईन, त्या सुद्धा आता त्याचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे. म्हणजे त्याचा पार्ट 2 म्हणू आपण त्याला. आणि नंतर ह्या मुख्य पाईपलाईन पडल्यानंतर पार्ट 3 म्हणजे जो की प्रत्यक्ष आपल्या अकोलेकरांच्या, माझ्या प्रभागातल्या नागरिकांच्या घरा पाठीमागच्या ज्या नाल्या असतात त्या सुद्धा अंडरग्राऊंड होण्याचं काम खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे. आणि त्याला फार काही वेळ लागणार नाही, कारण ऑलरेडी त्याच्यासाठी निधी आलेला आहे, वर्क ऑर्डर निघालेली आहे, कामाचा पहिला टप्पा जवळपास संपलेला आहे, दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे आणि तिसरा जो टप्पा राहील त्या टप्प्यामध्ये आपल्या शहरातील प्रत्येक नाली आणि प्रत्येक नाला हा अंडरग्राऊंड झालेला दिसेल. आणि हे फार काही नाही, 1-1.5 वर्षाच्या आत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या झालेल्या दिसतील. नक्की सर, एवढ्या ठाम विश्वासाने तुम्ही सांगताय म्हणजे ब्लूप्रिंट पूर्ण तुमच्या अगदी क्लिअर झालेली आहे की तुम्हाला निवडून आल्यावरती, निवडून तुम्ही येणार 100% गॅरंटी, पण आल्यावर तुम्ही काय प्रभाग 20 मध्ये विकास कामं करेल हे सुद्धा तुमची ब्लूप्रिंट तयार आहे. सर, प्रभाग 20 मध्ये सर्वसामान्य जनतेला मनपाच्या योजनांची माहिती देण्यासाठी तुम्ही कोणती यंत्रणा उभी करणार? मी यंत्रणा उभी करण्यापेक्षा मी मागच्या 14 वर्षापूर्वी जेव्हा नगरसेवक झालो
तर त्याच काळात मी माझ्या प्रभागात जेवढे नागरिक राहतात त्या नागरिकांची प्रत्येक घरातून माहिती संकलित करून आणली की कुटुंबात कोण व्यक्ती राहतात, त्यांचे मोबाईल नंबर, जन्मतारीख, शिक्षण, व्यवसाय. आणि मी त्या 14 वर्षापासून आजपर्यंत माझ्या प्रभागातील सर्व नागरिक सांगू शकतील तुम्हाला की मी त्या नागरिकांना आपल्या शासकीय योजना असतील, महानगरपालिकेद्वारे असलेल्या योजना असतील किंवा मी माझ्या वैयक्तिक स्तरावर काही योजना देत असेल, सेवा देत असेल तर त्यांची माहिती व्हॉट्सअप, SMS च्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पुरवण्याचं काम करत असतो. आणि कुठल्याही मला फार काही ते याच्या शुभेच्छा त्याच्या शुभेच्छा देण्याचं काम मी फार काही केलं नाही. मी त्या शुभेच्छांपेक्षा सेवा देण्यावर जास्त भर दिला आणि ज्या ज्या सेवा घर बसल्या देता येतील त्या सेवांवर जास्त भर दिलेला आहे. आणि अशा पद्धतीनं आपण आपल्या या शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचं काम किंवा माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाला शासनाची कोणतीही योजना असो, महानगरपालिकेची कोणतीही योजना असो ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी या व्हॉट्सअप, SMS माध्यमातून सुद्धा केलेलं आहे. सर, आपण तंत्रज्ञानाचा वापर करताय आणि म्हणून तुम्ही हायटेक नगरसेवक म्हणून ओळखल्या जातात, याबद्दल आपलं काय मत असेल? तंत्रज्ञानाचा वापर करण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे की मी कॉम्प्युटर क्षेत्रातीलच व्यक्ती आहो. माझं बिफोर यू कॉम्प्युटर नावाने अकोला शहरामध्ये 2 कॉम्प्युटर सेंटर होते, एक सिनियर कॉलेज होतं ज्याचा मी त्या शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होतो. आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी कसा करता येईल याच्यासाठी मी सर्वात पहिले अकोला शहरामध्ये माझ्या प्रभागातील नागरिकांना, ज्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलं की प्रभागातील नागरिकांचे घरोघरी सर्वे करून त्यांचा जो डेटा संकलित केला होता, त्या डेटा म्हणजेच त्यांचे लोकांचे नाव, मोबाईल नंबर, त्या मोबाईलवर मी प्रत्येक गोष्टीची माहिती देण्याची सुरुवात केली जी लोकांसाठी उपयुक्त असते. ज्या पद्धतीनं महिलांसाठी नळ येणार आहेत का नाही येणार आहेत, लेट येणार आहेत याची माहिती द्यायचं काम केलं असेल किंवा या वेगवेगळ्या ज्या शासकीय योजना असतील त्या असेल किंवा जे बेरोजगार युवक आहेत त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी कुठे कुठे उपलब्ध आहे याची माहिती देण्याचं काम केलं असेल, अशा विविध प्रकारचा माहिती देण्याचं काम या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी केलेलं आहे. आता सुद्धा त्याचा वापर मी आमच्या प्रभागातील नागरिकांना त्यांचं मतदार यादीत नाव, जे आपण खऱ्या अर्थानं जुनी पूर्वीपासून आपण वोटर स्लिप ज्याला म्हणतो, ती वोटर स्लिप सुद्धा त्यांच्या व्हॉट्सअपवर डायरेक्ट पाठवून त्यांना आज सुद्धा आम्ही पाठवलेली आहे. आणि त्यांना कशा पद्धतीनं मतदान करायला सोयीस्कर होईल अशा पद्धतीचा उपयोग सुद्धा तंत्रज्ञानाचा याच्यासाठी सुद्धा आम्ही घेतलेला आहे. असं प्रत्येक वेळीच आम्ही आमच्या या तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. या गोष्टीचा वापर नंतर शहरातील अनेक नगरसेवकांनी असतील किंवा इतरही लोकांनी त्याचा वापर सुरू केला आणि त्याचा मला आनंदच आहे की मी सुरू केलेली एखादी गोष्ट जर पूर्ण शहरातल्या नागरिकांच्या इतर लोकप्रतिनिधी करत असतील आणि त्याचा लाभ मिळत असेल तर खऱ्या अर्थानं माझ्या त्या योजनेचं कुठंतरी सार्थकी लागलं असं मला वाटेल. नक्की सर, तुमचा सगळा जोही आराखडा आहे हा आमच्या सगळ्या दर्शकांनी ऐकलेला आहे आणि आपल्या RRCच्या माध्यमातून आपल्या सगळ्या दर्शकांना आणि आपल्या प्रभागातल्या नागरिकांना तुम्ही कुठला संदेश द्याल? आता निवडणुकीचं मैदान खऱ्या अर्थानं गाजवण्याची वेळ आलेली आहे आणि मला असं वाटतंय की मी असेही विरोधक बघितलेले आहे की जे रणांगणात हरण्याआधी मनातून हरलेले आहेत आणि म्हणून ते बऱ्याचदा आमच्याबद्दल अपप्रचार करतात. जसं सांगतात जानोरकर मंगल कार्यालयाच्या बैठकीत विनोद मापारी असे बोलले, कोण्या कुठंतरी सांगतात तो आमचा उमेदवार या जातीचा नाही त्या जातीचा आहे, त्याला मतदान करू नका. याचा अर्थ ते मनातून आधीच हरलेले आहे. जे व्यक्ती मनातून हरतात ते रणांगणातून 100% हरत असतात. आम्ही असा कधीही छलकपट केला नाही. आम्ही केलेल्या विकास कामांचीच आमच्याजवळ एवढी रेषा म्हणजे रांग आहे, काम सांगण्याची यादी आहे. आम्हाला कधीही अशी गरज पडली नाही कोणावर हे करण्याची. परंतु विरोधक जे आहेत ते सतत फक्त त्यांच्याजवळ एकच मुद्दा आहे, विनोद मापारींनी हे केलं नाही, या नगरसेवकांनी ते केलं नाही, त्यांनी ते केलं नाही. जातीपातीचे आणि अपप्रचाराचे मुद्दे घेऊन ते लोक समोर जात आहेत. नागरिकांनी अशा खोटारड्या लोकांच्या भूलतापांवर विश्वास ठेवू नये. आम्ही फक्त विकास काम करण्याचं काम केलेलं आहे. आमच्या प्रभागामध्ये 70 ते 71 कोटी रुपयाचं काम मी मागच्या 14 वर्षापासून नगरसेवक झाल्यापासून आजपर्यंत केलेलं आहे. कामांची यादी प्रभागातील प्रत्येक घरी एक पुस्तिका आम्ही छापलेली आहे जी येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये प्रत्येकाच्या घरी येणार आहे. 71 कोटी रुपयामधले कुठून कोणतं काम केलं, कोणाच्या घरासमोर रस्ता केला, नाली केली, ही सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे आम्ही जे मत मागतोय ते कामाच्या भरोशावर मागतोय. आम्ही नागरिकांना सेवा दिलेली आहे त्याच्या भरोशावर मागतोय. कोरोनाचा काळ असेल त्या काळामध्ये हे सर्व जे उमेदवार आज आमच्या विरोधातले उभे दिसतात, जे फिरताना दिसतात, जे जीवाचं रान करताना दिसतात,
हे लोक त्या कोरोनाच्या काळामध्ये आपला जीव वाचवण्यासाठी घरात बसलेले होते आणि आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून आम्ही प्रत्येक प्रभागातल्या नागरिकांना तेव्हा सेवा देण्याचं काम केलं. आम्ही घरात न बसता मैदानात राहिलो, आम्ही लोकांना सेवा दिली, लोकांचे जीव वाचवण्याचे काम केलं आणि या सर्व गोष्टी प्रभागातल्या नागरिकांनी अनुभवलेल्या आहेत. प्रभागातल्या नागरिकांना माहिती आहे की हे लोक त्या कार्यकाळात कोरोनामध्ये जे आज तुम्हाला होर्डिंगवर दिसतात, जे आज तुम्हाला पॉम्पलेटमध्ये दिसतात, जे आज तुम्हाला आमचा अपप्रचार करताना दिसतात, हे लोक त्यावेळी बिळामध्ये जाऊन बसलेले होते. परंतु आम्ही कधीही असं या पद्धतीचं खोटारडं राजकारण केलं नाही. आमचा मुद्दा सरळ आहे. आम्ही सेवा घेऊन तुमच्यासाठी आलोय. आमचा मागच्या कार्यकाळातली सेवा पहा. आम्ही तुम्हाला खात्री देतो येणाऱ्या कार्यकाळात सुद्धा अधिकाधिक सेवा देण्याचा प्रयत्न करू आणि आम्हाला परत एकदा सेवेची संधी द्या असं मी आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती करेन. ही झंझावत मुलाखत प्रभाग 20 मधील मापारी सर यांची होती. तुम्ही बघितलंय दर्शकांनो, कुठल्याही शब्दाला अगदी एवढूसा पण किंतु परंतु नव्हता. प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर मापारी सर यांनी दिलेलं आहे. प्रभाग 20 मधून विनोद मापारी सर आज आरसीच्या स्टुडिओमध्ये आहेत. कुठल्याही शब्दाला बळी न पडता समाजसेवकाला ओळखून स्वतःचं नागरिकत्व जपून आपल्या नागरिकांच्या समस्यांना समोर जाऊन तुम्ही मतदान करा फक्त समाजसेवकाला ओळखून. सर, वेळातला वेळ काढून तुम्ही आरसीच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी तुमचे खरंच खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आरसीच्या संपूर्ण टीमकडून भरभरून शुभेच्छा. थँक्यू.